पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 11 मधून भाजप महायुतीचे उमेदवार चरणजीत सिंग उर्फ हॅप्पी सिंग यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे। माझी वाढती लोकप्रियता आणि जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा पाहून विरोधक घाबरले आहेत। याच भीतीपोटी माझ्या विरोधात समाज माध्यमांवर खोटा दिशाभूल करणारा आणि घाणेरडा अपप्रचार सुरू केला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला। प्रचाराच्या सांगतेवेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हॅप्पी सिंग भावूक झाले, मात्र त्याचवेळी त्यांनी विरोधकांच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला। जनतेसमोर विकासाचा लेखाजोखा मांडण्याची हिंमत नसल्यामुळे विरोधक वैयक्तिक टीका आणि अफवांचा आधार घेत आहेत, पण सत्य लपवता येत नाही। जनता सगळं पाहते आणि योग्य वेळी योग्य उत्तर देते, असे ते ठामपणे म्हणाले। कामोठेकर जनतेने आपल्यावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, हा पाठिंबा म्हणजे माझी खरी ताकद आहे। जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे। एकदा सेवा करण्याची संधी द्या, प्रभागाचा कायापालट करून दाखवीन, असे भावनिक आणि ठाम आवाहन त्यांनी केले। दरम्यान प्रभाग क्रमांक 11 मध्ये हॅप्पी सिंग यांच्या प्रचाराला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली असून त्यातूनच अपप्रचाराचे राजकारण सुरू झाले आहे। नमस्कार, मी तुमचा और आपला हॅप्पी सिंग। मी आज सांगतोय की प्रचार इतकी जोरात चालू आहे की समोरचे लोकांना ये टेन्शन आली आहे। मी तुम्हाला सांगतो की समोरचे लोकांना जो प्रचार करताय, खोटा प्रचार करताय, काय पण बोलताय, मला त्यांच्याबद्दल काय नाही बोलायचं आहे। मला त्यांना अशी भीती वाटायला लागली, काहीतरी त्यांचा खोटा काहीतरी काढू, आपण काहीतरी बोलू। त्यांचा आपल्याला समोरचे लोकांना प्रचार नाही करणार आहे। की परवा दिवशी तुम्ही बघितलं होता की आठवले साहेब आले होते, त्यांनी काय सांगितलं होतं कि ये है हैप्पी सिंग और समोरचे झाले है अनहॅपी सिंग। तर आठवले साहेबांनी आमचा प्रचार केला आहे, तर निश्चित विजय आपलाच असेल। की घर घर जाऊन आम्ही लाडकी बहिणाचे रायगडमध्ये 3200 फॉर्म भरले, आपलीच वाढत महिलांचे घर घर जाऊन 3200 फॉर्म भरले आम्ही। और ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला। 5 वर्ष झाले, 5 वर्ष माझा वाढदिवस ज्येष्ठ नागरिक जो असते त्यांचा मी सत्कार करतोय। नंतर कामाबद्दल सांगितलं तर तुम्हाला काय सांगू की जॉब फेअर असली, कमी ते कमी 700 जॉब फेअर ठेवला होता मी, तो 700 लोकांना जॉब लागले तिथे। नंतर कुस्तीचं मैदान, क्रिकेट, दांडिया, नवरात्रे, गणपती 10-10 रुपये आम्ही पहिले जो आंबेडकर जयंती केली तर 10-10 रुपये आम्ही काढले होते। तो माझी आठवण आहे। मंगेश दिवार होते माझ्यासोबत, RPIचे अध्यक्ष रवी कांबळे होते, जुने सहकारी आहे आमचे, आता पण आहे। लेकिन 10-10 रुपये काढून आंबेडकर जयंती ठेवते। आनंद शिंदे कामोट्यात आणण्याला फक्त हॅप्पी सिंग और आमदार प्रशांत ठाकूर आहे। 4 वेळा आनंद शिंदे इथे आले, कामोट्यात आंबेडकर जयंती केली। शिवजयंती 10 वर्ष झाले, 10 वर्ष स्टार्ट आहे की 10 वर्ष करतोय शिवजयंती, आंबेडकर जयंती। नेमका कारण हेच आहे की मी लोकांना बहिणींना तर आवडतो, लेकिन जो आमचे विरोधी आहे त्यांना आवडतो नाही। काय की आमदार प्रशांत ठाकूरचा एक खास आहे, तुम्हाला पण माहिती आहे की आमदार प्रशांत ठाकूरचं माझं प्रेम आहे। प्रेम काय की फक्त आजपासून प्रेम नाही आहे, आता लय लोक आले आमच्याकडे। तुम्हाला माहीत असेल की आमची नाव फुल झाली आहे, तर लय लोक आले बीचवर। आमदार प्रशांत ठाकूर नगरसेवक होते, त्यापासून मी त्यांच्यासोबत आहे। त्यांच्या लोक रामशेठ ठाकूर साहेबांकडे होते, मी पण रामशेठ ठाकूर साहेबांकडे होतो। रामशेठ ठाकूर साहेबांनीच मला आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचे सोबत जोडला। नंतर आज 25 वर्ष झाले आमदार प्रशांत ठाकूर साहेब सोबत आहे मी। तेच लोकांना काय समजतं नाही आहे, मला का एक ही विजन आहे। मी बिल्डिंगमध्ये गेलो आहे, बिल्डिंगमध्ये पहिला प्रश्न आहे पाणी, तुम्हाला माहिती असेल। दुसरा प्रश्न आहे कामोट्यात गार्डन, हर सेक्टरमध्ये गार्डन आहे, लेकिन तो गार्डन आहे नाही, जागेवर गार्डन नाही, ते गार्डनचा विषय करणार। नंतर गटर, तुम्ही बघा की ये सेक्टर जो है 6A, 7, 8, 9 ये सेक्टरमध्ये जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे ते 3-4 मुद्दे मेन आहे, तेच पहिले घेणार आहे मी। की साहेबांना सांगणार आहे, आमदार प्रशांत ठाकूर असतील, पुढे जो मंत्री असतील
पाणीचा गटर और गार्डन त्यांचा विषय मेन, बाकी लोकांना सगळ्यांना सगळं भेटतोय, तोच विषय मी पुढे घेऊन जाणार आहे.